तर या चला दोन्ही टीम्स गारगेट लव्हेंडर या समोर बक्षीस समारंभ आपण सुरू करतोय। गारगेट लव्हेंडर वरात आपल्या टीमला घेऊन यायचंय समोर। सगळ्या प्लेयर्सनी यायचं या ठिकाणी। रुद्र टीमला घेऊन यायचंय समोर या। त्या ठिकाणी बघा रिजन्सी आनंदमचे अत्यंत वेगवान गोलंदाज ज्यांचा आज वाढदिवस आहे राहुल पतंगे, त्यांचा वाढदिवस आहे। सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस। राहुल पतंगे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। आपल्याला उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभू दे हीच आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय आणि पुनश्च तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। आज दूध शर्करा योग आहे, त्यांचा वाढदिवस देखील आणि त्यांचा संघ देखील जिंकलेला आहे, म्हणजे या दोन्ही गोष्टी आता एकत्रित सेलिब्रेट होणार। तर शुभेच्छा राहुलजी पतंगे आपल्याला। तर आपण वळूया पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी आपण सुरू करतोय। तर आमचे मनोज दादा सोनटाके या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर निलेश शेलार आहेत। हे खरं तर आमचे दोन पिलर आहेत, हे दोन प्रमुख आमचे आयोजक आहेत आणि नक्कीच या दोघांशी आपण या दोघांचा सन्मान इथे होईलच आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रतिक्रिया देखील फार महत्त्वाच्या असणार आहेत। तर आमचे दोन खरं तर हे आमचे बॅकबोन आहेत। या दोघांच्या संकल्पनेतून त्यांच्या पाठीशी सगळी टीम जरूर आहे, पण हे दोन आमचे प्रमुख पिलर आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संकल्पना आणली। मुलांनो थोडीशी शांतता ठेवा, तुमच्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे ही कन्सेप्ट आणली आहे आणि त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करणार आहोत। आपले निलेश दादा या ठिकाणी आहेत, आमचे मनोज दादा आहेत, तर सगळ्यात आधी आपण निलेश दादांशी बोलणार आहोत।
निलेश दादा काय सांगाल? ही संकल्पना तुम्ही आणली, प्रचंड मेहनत घेतली आहे. एखादी गोष्ट मनात आणणं सोपं असतं, पण तिला सत्यात उतरवणं इतकं सोपं काम नसतं. 8 संघांना एकत्र आणणं, या मुलांना जमवणं आणि अशा पद्धतीने आयोजन करणं. कुठून ही संकल्पना आली मनामध्ये, कधी आली, काय वाटतंय? स्पर्धा यशस्वी झालेली आहे, सगळ्यांनी मजा घेतलेली आहे, सगळ्यांनी तुमचे आभार देखील व्यक्त केलेले आहे. काय सांगाल? संकल्पना माझी नाही आहे. पहिली गोष्ट तर संकल्पना या मुलांचीच आहे. आमच्या बिल्डिंगमधला रुद्र आहे किंवा धैर्य आहे माझा मुलगा, श्रीतेश आहे, संकल्पना यांचीच आहे. रिजन्सी अनंतम नेहमीच क्रिकेटसाठी खूप ओळखली जाते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स खेळले जातात. तुमचं सर्कल आहे, टेस्ट आहे, टर्फ आहे, मेन वुमेन, सगळे रिजन्सी डोंबिवलीमध्ये फक्त क्रिकेटसाठी खूप फेमस आहे. दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी ते टुर्नामेंट्स होत असतात. आता ही संपल्यानंतर पण टेस्टची लगेच टुर्नामेंट आहे आमच्याच मुलांची. तर या छोट्या मुलांचं नेहमी एक असं होतं की तुम्ही मोठ्या टुर्नामेंट जेव्हा भरवता तेव्हा यूट्यूब लाईव्ह असतं आणि तुमचं क्रिक हिरोजवरती सगळं अपडेट्स चालू असतात आणि कॉमेंटेटर्स असतात. तर आम्हालाही तो एक्सपिरियन्स हवा आहे. तर त्यांना तो एक्सपिरियन्स देण्यासाठी आम्ही हा सीझन पाहिला. COT चॅम्पियन्स ऑन टर्फ आम्ही 3 सीझन झालेले आहेत मोठ्या मुलांचे, पण छोट्या मुलांचा हा पहिला सीझन आहे आणि मेहनत त्यांनीच केलेली आहे. आम्ही फक्त त्यांना सपोर्ट केलेलं आहे. सगळी मेहनत सगळ्या टीमशी बोलणं, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं, हे सगळ्या चिमुकल्यांनी केलेलं आहे आणि त्यांना हा एक्सपिरियन्स द्यायचा होता. त्यांना हा एक्सपिरियन्स देऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे खऱ्या अर्थाने आणि खूप टुर्नामेंट पण छान पार पडली. असंच नेक्स्ट सीझन आपण याच्यापेक्षा आणखीन चांगला आणि मोठा करू आणि सगळ्या दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आणि अभिनंदन. काय होऊन जाऊ द्या निलेश दादा शेलार यांच्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं की संकल्पना माझी नव्हती, मी फक्त त्यांच्या पाठीशी होतो. ही संकल्पना तुम्हा मुलांचीच होती आणि मेहनत देखील या सगळ्यांनीच केलेली आहे. स्पेशली लॅव्हेंडर 11 या टीम्सनी ऑर्गनायझर म्हणून देखील खूप चांगली कामगिरी केली. फायनलला ते पोहोचलेत, पण हे करत असताना मी रुद्रला बघत होतो, तोही काही इन्स्ट्रक्शन देत होता, काही नियमांच्या बाबतीत असतील, काही खेळाडूंच्या बाबतीत असतील. तर या सगळ्यांचं कौतुक. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या लॅव्हेंडर 11साठी जे ऑर्गनायझर होते. यानंतर आमचे मनोज दादा सोनटाके या ठिकाणी आहे. मनोज दादांना मी विनंती करेन, आपण देखील काहीतरी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या या प्रसंगी. खरं सांगू तर जसं निलेश म्हणाला, संकल्पना त्यांची होती, मेहनत त्यांची होती. शेवटच्या दिवशी मी फक्त नारळ चढवायला आलेलो आहे. तसं बाकी टीम आहे, संदीप झाला, बाकी आमची सगळी लॅव्हेंडर स्टार्समधली जी टीम आहे, अनंतम स्टार्समधले, ते लोकांनी ॲक्च्युली त्यांना पूर्ण सपोर्ट झाला, त्यांनी सगळं केलेलं आहे. आमच्याकडे म्हणजे अनंतममध्ये टॅलेंटची कमतरता नाहीच आहे. खरं सांगायचं तर कोणत्याही टीममध्ये जर 2-4 लोक असे सहज 6 मारणारे असतात, खूप चांगले खेळतात. सर्वात मला आवडलं म्हणजे आज सकाळी जेव्हा आम्ही त्यांना रूल समजायला गेलो, एकदाच ओरडलो म्हणजे शाळेत गेल्यासारखं वाटलं. एकदम सगळे गपचूप बसले. जनरली आमच्या मोठ्या लोकांमध्ये रूल ऐकताना फक्त भांडणं होतात, पण तो मला खूप आवडलं. सगळ्यांनी प्रॉपरली ऐकून शांतपणे ऐकले. नंतर सेलिब्रेशन एक युनिक होतं. ऑफकोर्स धैर्यकडनं लोकांनी कॉपी केलेलं होतं ते, पण सेलिब्रेशन युनिक होतं. गॅरगेटचं कॉंग्रॅच्युलेशन टू देम. आणि अशाच पुढे आपण टुर्नामेंट करत राहू, नवीन नवीन विनर्स मिळत राहतील. ऑल दी बेस्ट. काय होऊन जाऊ द्या मनोज दादासाठी. त्यानंतर या स्पर्धेला ज्यांनी खरं तर बघा, इथे प्रत्येकाला येणं शक्य नाही, पण बरीचशी मुलं असतील, त्यांचे मित्र असतील, काही रिलेटिव्ह असतील, त्यांच्यासाठी त्यांना इथे येणं शक्य नसल्याकारणाने आपण यूट्यूब लाईव्ह ठेवला. त्यांनी सांगितलं की आम्हालाही यूट्यूबवरती लाईव्ह आम्ही दिसायला हवं आणि त्यासाठी आपण ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीला या ठिकाणी बोलावलं. सूरज म्हात्रे या ठिकाणी मी इन्व्हाइट करेन. GTCची जेव्हा सुरुवात झाली, खरं तर GTC शून्यातून पुढे आलेलं चॅनल आहे. याची सुरुवात जेव्हा झाली मोठा गावमधून, जल्पेश भोईर जरूर फाउंडर असतील, पण या चॅनेलसाठी ज्याने जीवाचं रान केलं, अथक परिश्रम घेतले, आज मोठ्या मोठ्या इव्हेंट्समध्ये GTCला आपण बघत असतो, सूरजला बघत असतो, मोठमोठ्या स्पर्धा तो कव्हर करत असतो आणि आज आयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्याने या ठिकाणी स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा त्याने घराघरामध्ये पोहोचवली. जिला लोकल होती तिला ग्लोबल बनवलं. त्याबद्दल GTCचे सूरज आणि त्याचबरोबर सुनील जे कॅमेरामॅन होते त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. तर स्कोरिंग टीममध्ये आपण बघितलं तर विनीत आणि रोहित यांचंही अप्रतिम योगदान. नियम क्रमांक 4 क्रिकेटचा आहे, स्कोररचा नियम आहे. एकूण 42 नियम क्रिकेटमध्ये आहेत. या नियमामध्ये कॉमेंटेटरला कुठेही स्थान नाही, पण स्कोरर जर नसले तर मॅच स्टार्ट होणार नाही. तर विनीत आणि रोहित दोघांनी या.
रोहित या, रोहिताने कॉमेंट्री छान केली या, काय होऊन जाऊ द्या. तर गणपत शेलार आमचे या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. तर अंपायर रुपेश आणि त्याचबरोबर स्वामी सर, रुपेश सर या, आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्वामी. आमचे रुद्रचे आजोबा या ठिकाणी बघा सकाळपासून रुद्रला सपोर्ट करण्यासाठी, टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि नक्कीच आमचे दोन्ही अंपायर्स या ठिकाणी सन्मान होतोय. हॅलो. अख्ख्या टुर्नामेंटला आपला जो आवाज भेटला ते श्री गणपत पाटील, विनोद पाटील यांचा पण आपण सत्कार करूया. हां. बघा एकूण 8 संघांचा सहभाग आपण बघितलेला आहे. त्यातून 2 संघ फायनलला पोहोचले, पण जे 6 संघ होते त्या 6 संघातील खेळाडूंना आपण, तर जे आमचे 6 संघ आहेत त्या 6 संघातील कोणी कर्णधार कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील तर या आपण त्यांचा सन्मान करूया. त्या ठिकाणी मेडल्स देऊन त्यांनाही सन्मानित आपण करूया. ॲस्फॅनचे चिरायू आय थिंक या ठिकाणी आहेत. आणखीन कुठले कॅप्टन असतील? मुकुल आहेत, ग्लोरियाचा कार्तिक देखील या ठिकाणी. या बेगोनियाचा मुकुल आहे, रोजलिनचे रुद्र ना, रुद्र सगळ्या टीम्सला द्यायचे आहेत. रुद्र ग्लोरियाचे कार्तिक, आता मुकुल आहेत बेगोनियाचे. मुकुल खूप सुंदर खेळ राहिला. बेगोनियाचे मुकुल आहेत, अप्रतिम खेळ मुकुलचा राहिला. त्यानंतर ॲस्फॅनचे चिरायू, या चिरायू या. ॲस्फॅन जबरदस्त खेळ चिरायूचा. आज 2 हाफ सेंचुरीज आपण चिरायूच्या बघितल्या. एक लढाऊ वृत्तीचा, एक जिगरबाज खेळाडू चिरायू. त्यानंतर साई, अल्पाईनचे कॅप्टन साई. काय जबरदस्त खेळ साईचा देखील राहिला आहे. हरकत नाही, साई खूप खेळ चांगला राहिला. जिंकणं महत्त्वाचं असतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं स्पर्धेमध्ये सहभागी होणं. तर विराटचे फॅन आहेत. 18 क्रमांकाची जर्सी घातलेली आहे साईने. साईचा सन्मान होतोय. साई, तुझ्या सगळ्या खेळाडूंना हे मेडल्स तू द्यायचे आहेत. त्यानंतर कार्तिक राव, ग्लोरियाचे कॅप्टन कार्तिक राव. खूप जबरदस्त खेळ कार्तिकचा देखील राहिला आहे. अभिनंदन कार्तिक. तर मनोज दादा सोनटके याचकडून बघा, या 4 बॅट्स तुम्ही बघतायत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर, अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. तर महेश दादा पवार याचकडून आकर्षक 4 टी-शर्ट आपल्याला लाभलेले आहेत. ते देखील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज साठी. तर बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करतोय. अरे विनीत लाजू नको सांगायला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट,
तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंत्रा जैन, रोजलिन या संघाचा मंत्रा जैन बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्या मित्रासाठी, खूप चांगला खेळ त्याचा राहिला. एक वेगळी ऍक्शन त्याची बॉलिंगची आपण बघितली, त्या ऍक्शन साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आकर्षक टी शर्ट, त्याचबरोबर एक सुंदर अशी बॅट. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने या स्पर्धेमध्ये 4 विकेट घेतले, इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि या स्पर्धेचा तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. संघ आहे गारगेट आणि खेळाडू आहे संघाचा संघनायक वरद विचारे. तर मनोज दादा सोनटके यांना विनंती करेल, हे देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे मनोज दादा, त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार देऊया वरद विचारेला. काय जबरदस्त कामगिरी, काय जबरदस्त कॅप्टनशिप आपण बघितली वरदची. आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी प्रचंड मेहनत त्याने केली आणि 4 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज तो ठरलेला आहे. यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज. यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये अक्षरशः ज्याने धावांचा पाऊस पाडला, 2 अर्धशतकी खेळ त्याचे आपण बघितल्या. संघ आहे ॲस्फॅन आणि खेळाडू आहे चिरायू. ॲस्फॅनचा चिरायू आरसीबीचा फॅन. जबरदस्त खेळ चिरायूचा राहिला. प्रतीक शेट्टी यांच्या शुभ हस्ते एक नावाजलेले गोलंदाज डोंबिवली क्रिकेट मधले, त्यांच्या शुभ हस्ते आपण दिलेले पुरस्कार प्रतीक शेट्टी यांच्या शुभ हस्ते. द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेल राहुल दादा पतंगी यांना विनंती करेन, या आपण बर्थडे बॉय त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर रुद्र गदाडे यायचंय. रुद्र अप्रतिम बॅटिंग, विस्फोटक फलंदाज. टाळ्या जाऊ द्या लव्हेंडर, तुम्ही तर टाळ्या वाजवा. आद्विक या संघाचा सगळ्यात छोटा खेळाडू. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर. अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त खेळ राहिला. कमी धावसंख्या चेस करायची होती, पण जबाबदारी काय असते, उत्तरदायित्व काय असतं आणि एकाग्रता काय असते हे दाखवून दिलंय संघाच्या संघ नायकाने. मॅन ऑफ द मॅच वरद विचारे. संदीप गाडेकर यांच्या शुभ हस्ते वरदला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. एक मॅच ची मॅन ऑफ द मॅच त्याची पेंडिंग होती म्हणून 2 ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, कुठलाही गैरसमज नसावा. तर आपण सुरुवात करूया सांघिक पारितोषिकाकडनं. आदरणीय दत्ताराम दादा यांना विनंती करेन, या आपण आपल्या शुभ हस्ते रनर अप उपविजेतेपद हे पुरस्कार आपण देतोय. या स्पर्धेमध्ये आज संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी प्रचंड त्यांनी मेहनत केली, पण अंतिम सामन्यामध्ये त्यांची बॅटिंग त्यांच्या मनासारखी, त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही. पण हरकत नाही, या स्पर्धेचे रनर अप उपविजेते लॅव्हेंडर, टीम लॅव्हेंडर यायचं संपूर्ण टीमने. रनर अप
उपविजेते दुसऱ्या क्रमांकाचे विजेते. चला मेडल द्या प्रत्येकांना. मेडल त्या ठिकाणी परिधान करायचे प्रत्येकाने. गळ्यात घाला त्यांच्या. त्यांना देऊ नका हातात. गळ्यात टाका त्यांच्या. काढू नका. धैर्य काढू नको. कशाला काढतोय. चला रुद्र आलाय. भाविस्कर सिद्धेश कॅप्टन टीमचा आपण बघितला. तर रनर अप आहे चॅम्पियन्स ऑन टर्फ 2025 या लीगचे रनर अप लॅव्हेंडर 11 वेल प्लेड बॉयज. शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. असेच खेळत राहा. क्रिकेटचा आनंद लुटत राहा. जिंकणं हारणं हा खेळाचा भाग आहे. आणि यानंतर आपण वळूया तर आदरणीय गणपतदादा शेलार यांना विनंती करेन की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. आणि नेहमीच आयुष्यात पहिल्या क्रमांकाला फार महत्त्व असतं. आणि या पहिल्या क्रमांकासाठी जे लढले आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर त्यांनी केलेला खेळ सगळ्यांनी बघितलेला आहे. चॅम्पियन्स ऑफ टर्फ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे टीम गारगेट. यायचं सगळ्यांनी. माई धनु वरात समर्थ सगळ्यांनी या. सगळ्यांना मेडल्स दिले जातील. त्यानंतर पहिल्या क्रमांकाची एक अत्यंत सुंदर आकर्षक अशी ट्रॉफी. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 5,555 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 3,333 व ट्रॉफी. गारगेट सर्वज्ञ एवी अंबोरे श्लोक. त्यानंतर आशू आपण बघतायत समर्थ. आणि शेवटला संघाचा संघनायक वरद विचारे. टाळ्या होऊन जाऊ द्या चॅम्पियन टीम साठी. वेल प्लेड बॉयज. अप्रतिम खेळ राहिला. अंतिम सामन्यात ताकदवर अशा लॅव्हेंडर संघाला पराभूत केला. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा शुभेच्छा. गारगेटने आपलं पहिल्या क्रमांकाचं टार्गेट पूर्ण केलं आणि या स्पर्धेमध्ये आज संघ बनलेला आहे चॅम्पियन. ट्रॉफी तर घ्या. ज्याच्यासाठी मेहनत केली ती ट्रॉफी घ्यायला विसर. अरे आवाज येत नाही. तुम्ही चॅम्पियन आहेत. गारगेट आज सेलिब्रेशन करणार. राहुल दादा पतंगे यांचा आज वाढदिवस देखील आहे. तो देखील सेलिब्रेट होईल. त्यांचाच संघ या ठिकाणी चॅम्पियन झालेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा. तर पहिल्या क्रमांकाचा विजेता संघ त्याला रोख रक्कम 5,555 व आकर्षक अशी ट्रॉफी
या ठिकाणी देण्यात येईल. ट्रॉफी दिलेली आहे, आपण कॅश प्राइज देतोय.